आपले मन आणि 5 इंद्रिय. ही इंद्रिये कोणती? तर डोळे, कान, नाक, वाचा आणि त्वचा. ही सतत बाह्य विषयांकडे धावतात. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 61वा श्लोक. तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यामध्ये सांगितल्याप्रमाणे जो मनुष्य आपल्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो आणि त्याचे मन परमेश्वरावर केंद्रित करतो, त्याची बुद्धी स्थिर होते. इंद्रियांना चुकीच्या विषयांवरून हटवून ईश्वर भक्तीत वळवणे, रमणे. उदाहरणार्थ चांगले बोलणे, ऐकणे, पाहणे आणि वागणे. देवाचे नामस्मरण यात गुंतवणे. गीतेच्या या संस्कृत श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी जे सांगितलंय तेच अगदी साध्या, सोप्या, सामान्य, कष्टकरी, भोळ्या भाबड्या लोकांना समजेल अशा भाषेत संत तुकारामांनीही सांगितले. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही वाचेने विठोबाचे नाव घ्या, कानाने विठोबाचे गुण ऐका आणि विठ्ठलाचे सगुण रूप डोळ्याने पहा व त्याचे पायी तुमचे मन, चित्त स्थिर होऊ द्या. तर असा हा अतिशय सुंदर भीमपलास रागातील अभंग ऐकूया. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. माझे गुण
मन तेथे थांबू घेईल, मन तेथे थांबू घेईल, मन तेथे थांबू घेईल. राही विठोबाचे ठाई, राही विठोबाचे ठाई, राही विठोबाचे ठाई, राही विठोबाचे ठाई. घे घे माझे माझे, घे घे माझे माझे. तुका म्हणे माझ्या जीवात, तुका म्हणे माझ्या जीवात, तुका सोडू या देवा, नका नका सोडू या देवा, 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 नका नका सोडू या देवा. घे घे माझे माझे. गोड नाम विठोबाचे, 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 गोड नाम विठोबाचे. घे घे माझे माझे, घे घे माझे माझे, घे घे